नाशिकमध्ये जीएसटी विभागातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई करत 20 लाखांची लाच स्वीकारताना तिघांना अटक केली आहे। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झालाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे। राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांच्यासह खासगी व्यक्ती अमित जाधव यांना 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तब्बल 1,25,00,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर हा व्यवहार 1 कोटी रुपयांवर ठरला होता आणि या व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली। कारवाई दरम्यान पागे यांच्या कार्यालयातील झडती घेतली असता अतिरिक्त 2 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे एसीबीने आधी कॉल रेकॉर्डिंग आणि मागणीची खात्री करवून ही कारवाई केली। त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले। या घटनेमुळे जीएसटी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत विरोधात एसीबीची ही मोठी कारवाई मानली जात आहे। या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे।